नमस्कार. जर आज तुम्ही मोठ्या मानसिक ताणतणावातून जात असाल, डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल, हक्काची माणसे तुम्हाला सोडून गेली असतील किंवा कठोर मेहनत करूनही नशिबाची साथ मिळत नसेल, तर थांबा. हा व्हिडिओ चुकूनही स्क्रोल करू नका, कारण आज साक्षात शेगावचे परब्रह्म योगीराज श्री गजानन महाराज तुमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी स्वतः या 5 महासंदेशाच्या रूपाने आले आहेत. मित्रांनो, आपल्याला वाटते की गजानन महाराज म्हणजे केवळ चमत्कार करणारे संत होते, पण हा आपला सर्वात मोठा गैरसमज आहे. महाराजांनी त्यांच्या 22 वर्षाच्या अवतार कार्यात अशा 5 अमूल्य गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या जर एखाद्या माणसाने आपल्या आयुष्यात उतरवल्या तर त्याचे नशीब बदलायला वेळ लागणार नाही. कारण कठीण प्रसंग खचून न जाता संकटाशी छाती कशी फाडायची हे या संदेशामध्ये लपलेले आहे. पण ते 5 संदेश कोणते? गजानन महाराजांनी चिंता आणि नशीब याबद्दल काय सांगितले होते? आणि व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला महाराजांचा एक असा गुप्त मंत्र सांगणार आहे, जो रात्री झोपण्यापूर्वी फक्त 11 वेळा म्हटल्यास तुमच्या घरातील गरिबी आणि नकारात्मकता कायमची नष्ट होईल. जर तुम्ही महाराजांचे खरे निस्सीम भक्त असाल तर स्वतःच्या आयुष्यासाठी ही 20 मिनिटे नक्की द्या आणि हा प्रदीर्घ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला, माऊलींच्या चरणाशी लीन होऊन समजून घेऊया जीवन जगण्याचे ते 5 महामंत्र. तर मित्रांनो, पहिला असा आहे की आपल्या दैनंदिन जीवनात आपण प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींची चिंता करतो. भविष्याची चिंता, मुलांची चिंता, पैशाची चिंता, आजारपणाची चिंता. ही चिंता माणसाला आतून पोखरून टाकते. गजानन महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी भक्तांना रडताना पाहून सर्वात पहिला आणि मोठा संदेश दिला होता. मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. या संदेशाचा खरा आध्यात्मिक अर्थ असा आहे की संत कधीही मरत नाहीत. संतांचे शरीर जरी डोळ्यांना दिसत नसले तरी त्यांची भक्ती, त्यांचे अस्तित्व चराचरात कायम असते. महाराज म्हणतात, तुम्ही स्वतःला कधीही अनाथ किंवा एकटे समजू नका. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल आणि खऱ्या अंतःकरणाने मला हाक माराल, तेव्हा मी तुमच्या पाठीशी ढाल बनून उभा राहील. ज्या माणसाचा आपल्या सद्गुरूंवर, देवावर असा ठाम विश्वास असतो, त्यांच्या आयुष्यातील भीती कायमची नष्ट होते. जेव्हा भीती संपते तेव्हा माणूस प्रत्येक संकटाचा सामना धैर्याने करतो. म्हणून आजपासून चिंता करणे सोडा आणि सर्व भार शेगावच्या माऊलींवर सोपवून आपले कर्म करत राहा. मित्रांनो, दुसरा संदेश असा आहे की गजानन महाराज दिवस रात्र उठताना बसताना फक्त एकच गजर करायचे, गण गण गणात बोते. हा एक केवळ जप नाही, तर जीवन जगण्याचे सर्वात मोठे तत्वज्ञान आहे. संत दासगणू महाराजांनी या मंत्राचा अतिशय सुंदर अर्थ स्पष्ट केला आहे. गण म्हणजे जीवात्मा आणि गणात म्हणजे त्या परमात्म्यामध्ये, विठ्ठलामध्ये, ईश्वरामध्ये. बोते, बोते म्हणजे काय? विलीन होणे किंवा अनुभवणे. म्हणजेच प्रत्येक जीवाच्या हृदयात तोच एक ईश्वर सामावलेला आहे आणि मी देखील त्या ईश्वराचा एक भाग आहे. महाराजांचा हा संदेश आपल्याला शिकवतो की जगातल्या कोणत्याही माणसाशी वागताना भेदभाव करू नका. गरीब असो वा श्रीमंत, लहान असो वा मोठा, प्रत्येकामध्ये गजानन महाराज पहा. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये देवाचे रूप पाहायला शिकता, तेव्हा तुमच्या मनातील राग, द्वेष, मत्सर आणि अहंकार कायमचा संपून जातो. हा मंत्र मनाला शांत करतो आणि सकारात्मकता ऊर्जेचा संचार करतो. तर मित्रांनो, तिसरा संदेश असा आहे की गजानन महाराजांचे जीवन जर आपण पाहिले तर ते कधी उष्टपत्रवाळातील अन्न आनंदाने खायचे, तर कधी भक्त त्यांच्यासमोर पंचपक्वान्नांचे ताट ठेवायचे. कधी ते कडाक्याच्या थंडीत उघड्या अंगाने राहायचे, तर कधी मखमली गादीवर बसायचे. पण या दोन्ही परिस्थितीमध्ये महाराजांच्या चेहऱ्यावरील भाव कधीच बदलले नाहीत. ते नेहमी शांत आणि आनंदी असायचे. या लीलांमधून महाराजांनी आपल्या स्थितप्रज्ञ राहण्याचा संदेश दिला. सुख आले की हरवून जाऊ नका आणि दुःख आले की खचून जाऊ नका. आयुष्य हे एका चक्रासारखे आहे. आज दुःख आहे तर उद्या सुख नक्की येईल. आजचे तरुण अपयशाने खचून जातात. एखादी परीक्षा बिघडली किंवा नोकरी सुटली की टोकाचे पाऊल उचलतात
अशा वेळी महाराजांचा हा संदेश आठवा. वाईट काळ हा नेहमीसाठीच असतो, तो निघूनच जाणार आहे. आपल्या मनावर ताबा ठेवणे आणि प्रत्येक परिस्थितीला शांत डोक्याने सामोरे जाणे हीच खरी भक्ती आहे. तर मित्रांनो, चौथा संदेश असा आहे की महाराजांच्या जीवनात पिसाळलेला लक्ष्मण हत्ती आला, जंगलातील भयंकर वाघ आला किंवा त्यांच्या मांडीवर चढलेला विषारी विंचू आला, महाराजांनी कधीही कोणावर लाठी उचलली नाही किंवा कोणाला इजा केली नाही. त्यांनी केवळ आपल्या प्रेमाच्या आणि करुणेच्या नजरेने त्यांना निस्तर प्राण्यांना शांत केलं. यावरून महाराजांना संदेश दिला की ही सृष्टी जितकी माणसाची आहे तितकीच ती मुक्या प्राण्यांची आणि निसर्गाची आहे. प्राण्यांमध्येही जीव असतो, त्यांनाही वेदना होतात. आज आपण स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाचा नाश करत आहोत, मुक्या प्राण्यांवर अत्याचार करत आहोत. महाराज म्हणतात, जर तुम्हाला माझी खरी कृपा हवी असेल तर भुकेल्या प्राण्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या. संतांची सेवा म्हणजेच चराचराची सेवा होय. जेव्हा तुम्ही एखाद्या मुक्या प्राण्याला घास देता तेव्हा त्याचा आशीर्वाद थेट तुमच्या नशिबाची कुलूप उघडतो. तर मित्रांनो, पाचवा संदेश असा आहे की शेगावातील भास्कर पाटील हा खूप मोठा आणि श्रीमंत शेतकरी होता, पण त्याच्या मनात पैशाचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार होता. महाराजांनी कोरड्या विहिरीतून पाणी काढून त्याचा हा अहंकार एका क्षणात मातीत मिळवला. महाराजांचा पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे, अहंकाराचा त्याग करा. माणसांकडे पैसा, रूप, पद आज आहे, उद्या नसेल. या गोष्टींचा गर्व करणे मूर्खपणाचे आहे. अहंकार माणसाला विनाशाकडे घेऊन जातो. महाराज म्हणतात, तुमचे कर्म नेहमी शुद्ध ठेवा. कोणाची फसवणूक करून, कोणाचे मन दुखवून मिळवलेला पैसा तुम्हाला कधीही सुख देऊ शकत नाही. प्रामाणिकपणे कष्ट करा, गरिबांना मदत करा आणि जे काही मिळेल ते देवाच्या चरणी अर्पण करा. जेव्हा मी सांगतो तेव्हाच माणसाच्या आयुष्यात खऱ्या सुखाची आणि समाधानाची सुरुवात होते. तर माझ्या लाडके गजानन भक्तांनो, हे होते शेगावच्या माऊलींचे ते 5 दिव्य महासंदेश, जे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकण्याची ताकद ठेवतात. आणि जसे की मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलो होतो, आता वेळ आली आहे त्या गुप्त मंत्राची. रोज रात्री झोपण्यापूर्वी हात पाय धुवून शांत बसा आणि डोळे मिटून 11 वेळा म्हणा, सद्गुरू गजानन महाराज की जय. माऊली, मला तुमच्या चरणाशी आश्रय द्या आणि माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. त्यानंतर गण गणगणात बोतेचा जप करा. हा छोटासा विधी तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता ऊर्जा बाहेर काढेल आणि तुम्हाला शांत झोप देईल. तुम्हाला महाराजांचा कोणता संदेश सर्वात महत्त्वाचा, जास्त आवडला आणि तुम्ही तो आजपासून अंमलात आणणार आहात, आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही माहिती प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय गजानन असे लिहायला अजिबात विसरू नका. अशाच सुंदर प्रेरणादायी भक्तकथांसाठी तुमच्या हक्काचे शेगाव दरबार चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. योगीराज सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोलते. रामकृष्ण हरी.